आजच्या या बळीराजा दिनाच्या निमित्तानं आयोजित या सुंदर अशा कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर साहेब, गेल्या अनेक वर्षापासून ज्यांच्या हातून या मतदारसंघाची सेवा होते असे आदरणीय डॉक्टर देशमुख साहेब, सुनील भाऊंचं भाषण मला ऐकायचं होतं पण मला उशीर झाला, त्याच्यामुळे सुनील भाऊ शिंदे, त्यानंतर सुरेश दादा, मंचावर उपस्थित असलेले हेमंत भाऊ चव्हाण, जे सूत्रसंचालन करताय असे आदरणीय पाटील सर, समोर उपस्थित असलेले सर्व शेतकरी बांधव, बंधू भगिनी आणि मित्रांनो, मी पहिल्यांदा राजू भाऊ आणि सर्व आयोजकांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो की ज्यांचा खऱ्या अर्थाने सन्मान झाला पाहिजे असा एक आगळा वेगळा कार्यक्रम घेऊन त्यांनी गेल्या 15 वर्षापासून या ठिकाणी सातत्य ठेवून छोटेखानी का असेना पण त्याला एक अनन्य साधारण असं महत्व प्राप्त करून देण्याचं काम आमच्या शेतकरी बांधवांच्या सन्मानाच्या निमित्तानं त्यांनी या ठिकाणी घेतला, त्याबद्दल सर्व आयोजकांचं मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो। बांधवांनो, आज खरं म्हणजे दीपावली आहे, आपल्याला सगळ्यांना दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा देतो। पण ही वस्तुस्थिती आहे की आम्ही आजपर्यंत जरी मी राजकारणात असलो तरी राजकारणामध्ये आम्ही हेच आजही म्हणतो की शेतकरी राजा आहे, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, पण खऱ्या अर्थाने त्याच्याकडे ज्या पद्धतीचं लक्ष दिलं गेलं पाहिजे ते लक्ष मला असं वाटतं की राज्यकर्त्यांकडून दिलं जात नाही, ही वस्तुस्थिती आहे। अर्थात आज जर का आपण पूर्ण महाराष्ट्र आणि देश पाहिला तर या सगळ्या गोष्टींमध्ये जर सगळ्यात मागे कोणी पडलेला असेल, सगळ्यात जास्त संकटात कोणी सापडत असेल तर तुम्हाला वाटतं शेतकरी बांधव आहे। जर आपण मागच्या 10-15 वर्षापासून पाहिलं तर निसर्गाचं असलेलं चक्र हे इतकं विचित्र झालेलं आहे की हे विचित्र झालेलं चित्र शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हा केव्हा हिरावून नेईल हे आपण आज सांगू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे। म्हणजे आपण जर का पाहिलं तर कापूस येतोय येतोय येतोय, आमचा हा शेतकरी बांधव आपल्या त्या पिकाला अगदी आपल्या पोटाच्या मुलासारखं, लहान बाळासारखं जपतो आणि जेव्हा तो पीक घरात येईल अशा आशेने बसतो आणि अशा वेळेस अचानक परतीचा पाऊस येतो, वादळी वारा येतो आणि आपल्या जवळ आलेला घास जेव्हा तो हिरावून नेतो त्यावेळेस मात्र हवालदिल झालेल्या शेतकऱ्याच्या वेदना आपल्याकडून पाहिल्या जात नाही, ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून मला असं वाटतंय की आज मी जरी शासनाचा प्रतिनिधी असलो तरी शासनाचा प्रतिनिधी म्हणून निश्चितपणे या मतदारसंघामध्ये नेमका आपल्याला शेतकरी बांधवांच्या जीवनामध्ये कसा बदल करता येईल, यांच्यावर ज्या जे संकट येत आहेत त्या संकटांवर आपल्याला कशी मात करता येईल हा प्रयत्न आपण अनेक वर्षापासून सातत्याने करण्याचा प्रयत्न करतोय। मी असं म्हणणार नाही की त्याच्यात डायरेक्ट 100% यश मला आलंय किंवा 100% शासनाने आमच्या शेतकरी बांधवांच्या सगळ्या सुविधा या ठिकाणी निर्माण केल्या आहेत असं मी सांगू शकणार नाही, पण त्यातल्या त्यात आपण जर का पाहिलं तर हा पाचोरा आणि भडगाव मतदारसंघ मला असं वाटतं की हा कोरडवाहू असलेला मतदारसंघ की खूप काही बागायत नाही, गिरणेच्या काठावर असलेल्या 10-20% शेतकऱ्यांचा विषय जर का सोडला तर मला वाटतं 100% पाचोरा तालुका हा कोरडवाहू आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। आणि म्हणून मी गेल्या 10 वर्षापासून ज्या पद्धतीने पाहिलं की आमच्या तमाम शेतकरी बांधवांमध्ये काम करायची क्षमता आहे, नैतिकता आहे, दानत आहे, त्याची इच्छाशक्ती आहे, पण त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी त्याला अवेलेबल नाहीत, म्हणून तो त्याला व्यावसायिक दृष्ट्या पाहू शकत नाही। आज मला सांगताना आनंद होतो की आम्ही या पाचोरा आणि भडगाव तालुक्याला फक्त 10 वर्ष मागे जा आणि या पाचोरा भडगाव तालुक्याच्या सबस्टेशनची संख्या बघा, मला असं वाटतं की 2-4 सबस्टेशन पेक्षा दोघही तालुक्यांमध्ये सबस्टेशन नव्हते। मी या 10 वर्षामध्ये जवळपास 33-11 केवीचे हे 10-12 सबस्टेशनची निर्मिती केली आणि भडगाव तालुक्यामध्ये 132 केवीचं सबस्टेशन बांधवांनो आपण त्या ठिकाणी निर्माण केलं। आता खऱ्या अर्थाने जरी विजेची निर्मिती झाली तर मग नेमकं पाणी पाहिजे,
जोपर्यंत पाणी नाही तोपर्यंत वीज राहून तरी काय करणार आहे आपण बांधवांनो. या पाचोरा भडगाव तालुक्यामध्ये ज्या आमच्या नद्या आहेत, मग ती हिवरा आहे, तितूर आहे, बवळा आहे, आग्नावती आहे, या गडदगड आहे, या सगळ्या नद्यांवर जर का आपण फेरफटका मारला तर मागच्या 10 वर्षापासून आपण जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून आपल्या शेतातून निघणारा प्रत्येक थेंब अडवण्याचा प्रयत्न केला, एक एक नाला बंद करण्याचा प्रयत्न केला आणि ह्या जेवढ्याही नद्या आहेत या नद्यांच्या प्रत्येक 1 किलोमीटरवर आपण या ठिकाणी बंधारा बांधला. मला वाटतं दीपक दादा, प्रताप दादा या ठिकाणी आपण आहेत. तुमच्या गावातली नदी किंवा तुमच्याच गावातलं उदाहरण मी आपल्याला या ठिकाणी देऊ शकतो. तुमच्या गावातल्या विहिरींची अशी पोझिशन आली होती की एकेकाळी कसगावच्या रेल्वेच्या वॅगन मध्ये तुमच्या सगळ्या कंटेनर केळीच्या जायच्या, पण मधल्या 20 वर्षापासून तुमच्या सगळ्या कंटेनरच्या किंवा केळीच्या बागा संपलेल्या होत्या. पण आज ज्या विहिरी तुमच्या कोरड्या होत्या त्या 100% विहिरी रिचार्ज करण्याचं काम आपण या ठिकाणी केलं की ज्या विहिरीला पाण्याचा थेंब नव्हता ती विहीर आता आटत नाही अशा पद्धतीची पोझिशन. यांच्याच ती जी नदी गडदगड आहे त्या गडदगड नदीवर प्रत्येक किलोमीटरवर आपण त्या ठिकाणी बंधारा बांधला. आज खाजोळेकर मला असं वाटतं की 100% बागायत करण्याचं काम आपण या ठिकाणी केलं. ही वस्तुस्थिती आहे. आता पाणी आलं, वीज आली. तुम्ही एक विचार करा की या सगळ्यांकडे पहिल्यांदा 63 हॉर्स पॉवरचा ट्रान्सफॉर्मर होता. आता प्रत्येक शेतकरी माझ्याकडे येतोय, आम्हाला 100चा ट्रान्सफॉर्मर द्या सांगतोय. आता 100चा ट्रान्सफॉर्मर आज का लागायला लागलाय? जमीन तीच आहे, विहिरी त्याच आहेत, शेतकरी तोच आहे, पण तो आता 100चा ट्रान्सफॉर्मर मागतोय. याचं एकमेव कारण की पूर्वी तुमच्या विहिरीतली असलेली पाण्याची पोझिशन कोरडी ठाक होती. आता त्याच विहिरींना पाण्याची निर्मिती झाली आणि तो माझा शेतकरी आता 63चा ट्रान्सफॉर्मर तो 100चा मागायला लागलेला आहे. याचं एकमेव कारण की त्याची आता बागायत वाढलेली आहे. ही बागायत वाढल्याच्या कारणाने आपण या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी करतोय. मग आता याच्यानंतर आपण काय केलं पाहिजे? तर आज जर का आपण पाहिलं, मी जे तुम्हाला सांगितलं, जी परिस्थिती आज राज्यामध्ये निर्माण झालेली आहे, आपण अनेक शेतकरी बांधव की पीक विमा काढला की त्याला नुकसान मिळायचं नाही, पण त्याला 8-10 हजार 15 हजार पीक विम्याचा पैसा भरावा लागत होता आणि तो जर का आपल्याला रिटर्न नाही मिळाला तर शेतकऱ्यांनी पीक विमा काढणं बंद केलं होतं. पण आज मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की आपलं युतीचं सरकार त्या ठिकाणी आलं आणि या महाराष्ट्रातल्या 100% शेतकऱ्यांचा पीक विमा हा फक्त 1 रुपयामध्ये काढून दिला. आज जर का तुम्ही पाचोऱ्याची परिस्थिती पाहिली तर बांधवांनो 2023चा 111 करोड रुपयाचा पीक विम्याची परत रक्कम या पाचोरा तालुक्यातल्या तमाम शेतकऱ्यांच्या अकाउंटला या ठिकाणी तो मिळू शकला. याचं एकमेव कारण की राज्य आणि आपण ज्या पद्धतीचं लक्ष या ठिकाणी केंद्रित करण्याचा प्रयत्न केला. परंतु खऱ्या अर्थाने माझी एक विनंती या निमित्तानं आहे की आपण हा कार्यक्रम अतिशय उत्तम आहे, हा सत्कार करणं हा अतिशय योग्य काम आहे, पण हे सगळं करत असताना माझी देखील आणखी एक इच्छा आहे की आपण जर का पाहिलं तर अजूनही माझा शेतकरी हा परंपरागत शेतकरी शेती करतोय. त्या शेतीला जोपर्यंत माझ्या स्वतःचा तो व्यवसाय आहे हे जोपर्यंत तो समजत नाही तोपर्यंत मला वाटतं त्या शेतीमध्ये आम्ही प्रगती करू शकणार नाही. कारण ही फक्त आता अशी अवस्था झालेली आहे की तो शेतकरी हतबल झालेला आहे. तो म्हणतो की माझ्या बापाने करून ठेवली आहे म्हणून मी करतोय, नाही तर मी तीही केली नसती, अशी मानसिकता आमच्या अनेक तरुणांच्या मनामध्ये किंवा त्यांच्या डोक्यामध्ये आहे. पण मला एक सांगताना आनंद होतो की तुम्ही 10 वर्षापूर्वीचे या कृषी विभागातले जर का पुरस्कार पाहिले तर 10 वर्ष फक्त आमचे जे ज्येष्ठ शेतकरी होते, वरिष्ठ शेतकरी होते, त्यांनाच फक्त कृषी विभागाचा पुरस्कार मिळायचा. पण आज आपल्या या पाचोरा तालुक्यामध्ये मागच्या 10 वर्षापासून जर का तुम्ही पाहिलं तर मला वाटतं अनेक तरुण असे झाले की त्यांना राज्य सरकारचा कृषी पंडित पुरस्कार पर्यंत महाराष्ट्र शासनाचा या पाचोरा तालुक्याला मिळाला. याचं कारण की तुमच्याकडे विजेची निर्मिती झाली, पाण्याची निर्मिती झाली, मुलांचे मन वळवले गेले आणि ती बागायत होते. आपल्या राजुरीचा एक आमच्या राहुल नानाचा बंधू, त्याला महाराष्ट्राचा कृषी पंडित नावाचा पुरस्कार त्या ठिकाणी मिळाला. बांधवांनो, इतकी सुंदर शेती, त्यांची असलेली फळबाग जर का आपण पाहिली
तर मला वाटतं त्या मोसंबीचा दर वर्षाचा व्यवहार करोडोत आकडा आहे, तो लाखात नाही. आणि म्हणून आमच्या ह्या सगळ्या तरुणांना शेतीकडे कसं वळवता येईल. आमच्याकडे एका बाजूला बाई मिळत नाही, माणूस मिळत नाही, सालदार मिळत नाही, आणि आमचा पोरगा फक्त पोरगी मिळत नाही म्हणून तो 10-20 हजाराची नोकरी करायला मुंबई पुन्हा नाशिक मध्ये जातोय, आणि लग्न करून आल्याच्या नंतर पुन्हा घरी भांडणं वाद होत आहे. पण जोपर्यंत आम्ही मानसिकता करत नाही, एकदा या सगळ्या तरुणांनी बापाकडे एकदा मागा की मला फक्त 2 एकर जमीन दे, मी तिला व्यावसायिक शेती करतो, आणि खऱ्या अर्थाने त्या 2 एकर मध्ये मी माझ्या जीवनाची परिस्थिती तुला बदलून दाखवतो. ही हिंमत जोपर्यंत तरुण करणार नाही, हे जोपर्यंत तो शेतीमध्ये प्रगती करून पुढे जाणार नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने मला वाटतं बळीराजाला न्याय दिला असं आपण म्हणू समजू शकणार नाही. आज आम्ही पूर्ण, जर का आपण आज ऍग्रिकल्चरचा विषय आपण या ठिकाणी केला, अशी अशी परिस्थिती आमच्या सगळ्यांच्या समोर आहे. आम्ही वारंवार सगळे राज्य सरकार सांगतं, कृषी विभाग सांगतं की तुम्ही तुमची कपाशीची लागवड करताना 1 जूनच्या नंतर करा, परंतु आमचा 90% शेतकरी हा 15 मेच्या पहिलेच कपाशी लावतो. आता 15 मेच्या पहिले जर का कपाशी लागली आणि मग बोंडअळीच्या नावाने आम्ही सगळेजण आटापिटा करतो किंवा बोंबलतो, याचं एकमेव कारण आम्ही राज्य सरकारच्या सूचना आपण ऐकल्या नाही, आम्ही फक्त आमच्या मनाने करत गेलो. कृषी विभागाचा आपण काही सल्ला ऐकला नाही, आम्ही आमच्या मनाने करत गेलो, आणि त्याचा दुष्परिणाम आम्हाला पाहायला मिळतोय. जर आपण पाहिलं तर आता पाणी असल्यामुळे तुमची शेतीची प्रगती तर होते आहे, पण ती शेती तुमची ऊन खात नाहीये. कापूस काढला की लगेच आम्ही कपाशी लावतोय किंवा लगेच मक्का लावतोय. जी काय आळी तयार व्हायची जी प्रोसिजर आहे, ती अशीच प्रोसिजर नाही. डायरेक्ट आळी काही जमिनीतून बाहेर येऊन त्या कपाशीवर येत नाही किंवा त्या मक्यावर येत नाही. पण आम्ही चूक करतोय की आम्ही त्या जमिनीला कधीही ऊन खाऊ देत नाही. त्याला अंडे आहे, कोश आहे, पंख आहे, आणि त्याच्यानंतर ती आळी निर्माण होते. पण आम्ही ह्या सगळ्या गोष्टींकडे कुठेतरी दुर्लक्ष करतो आणि आमच्या पद्धतीने करतो. राज्य सरकारने बियाण्याची विक्री बंद केली. महाराष्ट्रामध्ये 1 जून पर्यंत तुम्हाला कोणत्याही सीड कंपनीकडून बियाणं मिळणार नाही, परंतु आम्ही गुजरात आणि MP सारख्या राज्यांमध्ये जाऊन बोगस बियाण्यांची खरेदी करतो. आमची फसवणूक स्वतःहून आम्ही करून घेतो, आणि मग 15 मेला लावलेल्या कापसाला जेव्हा तो ऍडव्हान्स मध्ये येतो आणि परतीच्या पावसामध्ये आमचा आलेला घास आमच्याकडून आमच्या डोळ्याच्या समोर हिरावला जातो, हे जोपर्यंत आम्ही पाहणार नाही, आमच्या शेतीला आम्ही व्यावसायिक दृष्ट्या जोपर्यंत पाहणार नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की आम्ही व्यावसायिक दृष्ट्या त्या शेतीतून प्रगती करू शकणार नाही. अशीच आमच्या बापानी केली, आजोबांनी केली, म्हणून मी नाईलाजास्तव करतोय. ही परिस्थिती मला वाटतं आमच्या सगळ्यांच्या समोर आहे. हे जोपर्यंत हा माझा व्यवसाय आहे आणि या व्यवसायात मला प्रगती करायची आहे, हे जोपर्यंत आम्ही डोळ्यासमोर आणत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने या बळीराजाला मला वाटतं चांगले दिवस येणं कठीण आहे. आणि म्हणून मी याच्याही पलीकडे जाऊन आपण आज या पाचोरा तालुक्यासाठी सुनील दादा आपण 17 करोड रुपयाचं कृषी भवनाची निर्मिती केली. कृषी भवन मंजूर केलं, त्याचं भूमिपूजन केलं, त्याच्या कामाला सुरुवात झाली. ज्या दिवशी कृषी भवन होईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने या विभागातले सगळे तज्ञ लोक तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील. या पाचोरा आणि भडगाव तालुक्यातल्या प्रत्येक शेतकऱ्यासाठी सगळ्या प्रकारच्या सुविधा त्या ठिकाणी आपल्याला निर्माण करता येतील. तुमच्या मातीचं परीक्षण आपल्याला करून देता येईल. तुम्हाला हवामानाचा अंदाज त्या ठिकाणी कळेल. पाऊस कधी पडणार आहे याच्यात आपल्याला सगळ्या गोष्टी कळतील. आणि म्हणून आपण त्या शेतकरी भवनाची निर्मिती त्या ठिकाणी केली आहे. सरांचं मी पूर्ण भाषण ऐकलं नाही, पण जी त्यांनी भावना व्यक्त केली की इथे अनेक स्मारक किंवा पुतळे झाले, पण बळीराजाचं स्मारक किंवा पुतळा या पाचोरा तालुक्यात झाला नाही. मी आपल्याला आयोजकांना, सर्व मान्यवरांना या निमित्तानं आश्वासित करतो की ज्या ठिकाणी आपलं शेतकरी भवन झालेलं आहे, शेतकरी भवन 1 वर्षाच्या नंतर खऱ्या अर्थाने पूर्णत्वास येणार आहे. त्या शेतकरी भवनाच्या समोर बळीराजाचा देखील पुतळ्याची निर्मिती आपण त्या ठिकाणी करू, अशा पद्धतीची ग्वाही आजच्या या सुंदर अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं मी देतो. मी पुन्हा एकदा आयोजकांना मनापासून धन्यवाद देतो की आपण गेल्या 15 वर्षापासून मी प्रत्येक कार्यक्रम अटेंड करतोय. कधी कधी तर स्टेजवरचे आम्हीच असायचो आणि बाहेर 2-4 जण बसायचे, पण आज बऱ्यापैकी आपले सगळे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत.
खरं म्हणजे ही चळवळ आपण चालू केली पाहिजे. शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारची जात नाही, धर्म नाही, पंथ नाही. ही खऱ्या अर्थाने ही शेतकऱ्यांची जात म्हणून आम्ही निर्मिती केली पाहिजे, की शेतकऱ्यासाठी एकत्रित यायला पाहिजे. त्याच्यावर झालेल्या अन्यायाला खऱ्या अर्थाने वाचा फोडली पाहिजे. त्याच्यावर जर का अन्याय होत असेल तर निश्चितपणे रस्त्यावर आलं पाहिजे. ह्या भूमिकेशी मी 100% सोबत आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आयोजक आणि राजू दादा त्यांच्या सगळ्या टीमला मनापासून धन्यवाद देतो की एका चांगला उपक्रम आपण गेल्या 15 वर्षापासून या ठिकाणी राबवतात. तुमचं मनापासून अभिनंदन करतो. सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.